खासदार संजय दिना पाटील यांची मुलगी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेविका राजू पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली। मी पक्षातच आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबतच राहणार, माझा निर्णय मी घेतला असून वडिलांचा निर्णय ते घेतील अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली। अमित शहांची दहशत आणि दबावामुळे सुप्रीम कोर्ट निर्णय देत नाहीये, त्याचबरोबर शहांच्या दबावामुळे निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेंना शिवसेना पक्ष आणि चिन्ह दिलं असा मोठा दावा खासदार संजय राऊतांनी केला आहे। चूक झाली असं वाटत त्यांच्याशी बोलणी सुरू, ओमराजेंसह आणखी एका खासदारासोबत चर्चा सुरू असल्याचं संजय राऊत म्हणाले। राऊतांच्या विधानानं शिंदे सेनेचं टेन्शन वाढण्याची शक्यता, यावर नवनाथ बन यांनी प्रतिक्रिया दिली। तंत्रमंत्र केलं तरी गेलेले खासदार परत येणार नाहीत असं नवनाथ बन यांनी म्हटलेलं आहे। पैशांच्या मोहात खासदार अडकले गेले, खासदार फुटीबाबत संजय राऊतांनी असं विधान केलं। पैसे मिळाले असतील तर घरात ठेवून परत या, घेतलेले पैसे पुढच्या निवडणुकीत वापरता येतील असा सल्ला संजय राऊतांनी दिला। यावर प्रत्युत्तर देत हा संघर्ष टक्केवारीचा नसून विचारांचा असल्याचं नवनाथ बोन म्हणाले। बंडखोर खासदार संजय दिना पाटील यांनी रविवारी सुप्रिया सुळेंच्या मुलीच्या लग्नात हजेरी लावली होती। मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये रेवती सुळेंचा विवाह सोहळा संपन्न झाला। या सोहळ्याला ठाकरेंचे बंडखोर खासदार संजय दिना पाटील उपस्थित होते। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी फडणवीस सरकारला उपोषणाचा इशारा दिला। माहिती अधिकार कायदा वापरताना पूर्वीच्या नियमात बदल केल्यानं सरकारवर नाराजी व्यक्त करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाचा इशारा दिला। कायद्यातील जुने नियम पूर्ववत ठेवावेत अशी मागणी करण्यात आली। वाशिम जिल्ह्यातील आमदार भावना गवळी यांच्या पाठपुराव्याला यश मिळालेले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशिम जिल्ह्यासाठी अतिरिक्त वीज रोहित्रांना मंजुरी दिली आहे। कृषी पंपधारकांना सुरळीत वीज पुरवठा मिळावा यासाठी 100 KVA क्षमतेची अतिरिक्त रोहित्र मंजूर करण्याची मागणी करण्यात आली। मुंबईतील झोपड्यांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना हक्काचं आणि पक्कं घर मिळावं म्हणून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं कंबर कसली आहे। समूह पुनर्विकास योजनेसाठी 19 क्षेत्र निश्चित केली आहेत। त्याद्वारे 6,17,229 घरं बांधण्यात येणार असून भांडूपमध्ये सर्वात मोठं क्लस्टर असून इथे 1,02,601 घरं प्रस्तावित आहेत। विना तिकीट रेल्वे प्रवास करणाऱ्यांविरोधात रेल्वेनं मोठं पाऊल उचलत दंडाच्या रकमेत दुपटीनं वाढ केली आहे। दंडात 250 वरून 500 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे। त्यामुळे दंड आणि कारवाई टाळण्यासाठी प्रवाशांनी वैध तिकीट घेऊन प्रवास करावा असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं। मुंबईतील पूर्व किनाऱ्यावरील व्हिक्टोरिया डॉक आणि क्रॉस आयलंड परिसरात मरीना प्रकल्प उभारण्यात येणार आहे। तब्बल 424 मरीना उभी करण्याची क्षमता या ठिकाणी असेल। त्यासाठी L&T या कंपनीनं सर्वात कमी किमतीची निविदा दाखल केली आहे। लोकमान्य टिळक टर्मिनस इथं 24 जून ते 26 जून दरम्यान 56 तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे। विविध पायाभूत सुविधांच्या कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येईल। त्यामुळे अनेक मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे। मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रवेश प्रक्रियेला 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली। त्यामुळे आतापर्यंत नाव नोंदणी न करू शकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला। या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। नाशिक महानगरपालिका आणि नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या संयुक्त विद्यमानं योग दिनानिमित्त योगा प्रात्यक्षिकाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नाशिककरांसोबत योगा केला। चंद्रपूरच्या जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलावावर पाण्यात विविध योगासनं करत योग दिन साजरा केला। 55 वर्षापासून जलतरण आणि 20 वर्षापासून योग साधना करणारे कृष्णाजी नागपुरे आजच्या 11व्या जागतिक योग दिन आदर्श योग साधक ठरलेले आहेत। चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला। योग आपल्या दैनंदिनीचा भाग होणं महत्त्वाचं असल्याचं मत जिल्हाधिकारी पंत यांनी व्यक्त केलं। चंद्रपूरच्या जनता महाविद्यालयात योगा दिन मोठा उत्साह साजरा करण्यात आला। यावेळी कार्यक्रमात विद्यार्थी, प्राध्यापक सहभागी झाले होते। रोजच्या आयुष्यातील ताणतणाव निवारण्यासाठी योग उपायकारक असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं। वाशिममध्ये पतंजली योग समिती आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या पुढाकारानं आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी जिल्हा महिला प्रभारी दीपा वानखडे यांनी उपस्थितांना विविध योगासनं आणि प्राणायामाचं मार्गदर्शन केलं। वर्धा जिल्हा प्रशासन आणि विविध शासकीय विभागांच्या संयुक्त विद्यमानं आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी विविध विभागांचे अधिकारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अकोल्यात योगा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला। नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनाचा संदेश दिला। विविध क्षेत्रातील मान्यवरांसह सुमारे 600 नागरिक सहभागी झाले होते। यावेळी सामूहिक योगाभ्यास करण्यात आला। गोंदियात नगर योग उत्सव समितीच्या वतीनं आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमात हजारो नागरिकांनी सहभाग घेत योगाभ्यासाचा लाभ घेतला। यावेळी
करो योग रहो निरोगचा संदेश देत निरोगी जीवनशैलीचा मंत्र देण्यात आला. बीडच्या अंबाजोगाई येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं योग दिनानिमित्त एक आगळा वेगळा उपक्रम राबवला. तलावात थेट पाण्यावर तरंगत विविध योगासनं करून दाखवली. या अनोख्या आणि थरारक योगा साधनेचं सर्वत्र कौतुक होतं. विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपूरकडे प्रस्थान झालेलं आहे. या अद्भुत सोहळ्याला पाहण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून गजानन भक्त श्री संत नगरी शेगावी दाखल झाले. वर्धा 100 महिलांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचं वितरण करण्यात आलं. आमदार राजेश बकाने यांच्या हस्ते गॅस कनेक्शनचं वितरण करण्यात आलं. कुटुंबाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं. नाशिकच्या तपोवन परिसरामधील साधुग्राममध्ये केल्या जाणाऱ्या विविध कामांच्या नियोजनाला पुन्हा ब्रेक लागला. तपोवनातील वृक्षतोडी संदर्भात मनपाला राष्ट्रीय हरित लवादानं झटका देत वृक्षतोडीला 14 ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली. वाशिम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये हळदीच्या दरात तेजी दिसून येते. कारंजा बाजार समितीत कांडी हळदीला कमाल 15,410 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तर हळदीच्या वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. हिंगोली जिल्ह्यात शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. महिनाभरापूर्वी शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून ठेवली, घरात बियाणे आणून ठेवली, मात्र पाऊसच गायब असल्यानं पेरण्या पूर्णपणे खोळंबल्यात. खरीपाच्या सोयाबीनवर संपूर्ण वर्षभराचं अर्थकारण अवलंबून असणाऱ्या हिंगोलीत शेतकऱ्यांच्या डोळ्यात आता पावसाअभावी अश्रू आले. जून महिन्याचा तिसरा आठवडा उलटून गेला तरीही राज्यात मान्सून दाखल झालेले नाही. तसं समाधानकारक पाऊस झाला नसला तरीही काही शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पेरणीला सुरुवात केली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या पेरणीची लगबग पाहायला मिळते. अमरावती जिल्ह्याच्या काही भागात तुरळक पाऊस झाला असून शेतकऱ्यांनी पेरणीचा हंगाम निघून जाण्याच्या भीतीनं मान्सूनपूर्व पेरणी केली. तर कोकणातील बळीराजा वरुणराजाची आतुरतेने वाट बघतोय. मात्र वरुणराजानं मागील 15 दिवस दडी मारली. शेतात पेरलेलं वाचवण्यासाठी तळ कोकणातील बळीराजानं शक्कल लढवली. पाऊसच नसल्यानं विहिरीचं पाणी सिंचन करून आपलं शेत वाचवण्याचा प्रयत्न तळ कोकणातील बळीराजा करतोय. जून महिना अर्धा संपूनही संपूर्ण महाराष्ट्र सध्या भीषण उन्हाचा आणि उकाड्याचा सामना करतोय. मात्र आता नागरिकांसाठी दिलासादायक बातमी. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार खंडित झालेला मान्सून पुन्हा एकदा पुढच्या प्रवासासाठी सज्ज झाला असून 23 जूनच्या आसपास तो महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांमध्ये वेगानं पुढे सरकतो. छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल तलावातील पाणी उपसा लवकरच बंद होणार आहे. आता जुन्या शहराला जायकवाडी धरणातील पाणी पुरवठा केला जाणार आहे. मागील वर्षी तुडुंब भरलेल्या हर्सुल तलावातील पाण्याचं महापालिकेने वर्षभर नियोजनबद्ध व्यवस्थापन केल्यानं जून महिन्यातही तलावात तब्बल 19 फूट जलसाठा शिल्लक आहे. मुंबई पालिकांच्या नालेसफाईची पोलखोल झाली आहे. बाल कामगारांकडून नालेसफाई केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. वडाळा पूर्व परिसरात संतापजनक प्रकार उघडकीस आलाय. कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिक शहरातील 26 रुग्णालयांना मनपा वैद्यकीय विभागाकडून नोटीस पाठवण्यात आली. शहरातील रुग्णालयांच्या कागदपत्रांची विशेष तपासणी मोहीम सुरू आहे. या मोहिमेत 674 नोंदणीकृत रुग्णालयांपैकी 26 रुग्णालयांची कागदपत्र तसंच विविध प्रकारचे महत्त्वपूर्ण दाखले आढळून आलेले नाहीत. नसरापूर अत्याचार प्रकरणात अवघ्या 16 दिवसात साक्ष तसंच पुरावे नोंदवण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. सरकार आणि बचाव पक्षाकडून अंतिम युक्तिवाद पूर्ण झाले. त्या गुरुवारी या खटल्याचा निकाल जाहीर केला जाईल.